मित्रांनो, मी निखिल माटल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण SYGC कॉमर्स मॅथ्स पार्ट 2 मधलं एक्सरसाइज 1.1 शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजमधील पहिले 4 क्वेश्चन कव्हर करतोय. चारही क्वेश्चन पूर्ण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. एक्सरसाइज स्टार्ट करण्यापूर्वी एक्सरसाइजच्या रिलेटेड जे काही पॉईंट्स आहेत ते फर्स्ट आपण बघून घेऊया. ते बघून झाल्याच्या नंतर मग आपण एक्सरसाइज सॉल्व करायला घेऊया. ओके, सो फर्स्ट आहे तुमचं कमिशन अँड ब्रोकरेज एजंट. त्याचं डेफिनेशन बघूया. When transaction like a sale, purchase, auction, etc. are done through some middleman, such middlemen are called agent. म्हणजे सेल्स, परचेस किंवा ऑप्शन वगैरे करायसाठी एक मिडलमॅन असतो, त्या मिडलमॅनला एजंट बोलतो. नेक्स्ट, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल रेफर्स टू an individual party or parties participating in a transaction. मीन्स या ट्रान्झॅक्शनमध्ये एक पार्टी किंवा अनेक पार्टी असतात, त्या पार्टीजना आपण प्रिन्सिपल बोलतो. नेक्स्ट आहे कमिशन. द चार्जेस पेड टू अन एजंट फॉर डुईंग द वर्क ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल इज कॉल्ड कमिशन. जेव्हा त्या पार्टीच्या बिहाफ जेव्हा मिडलमॅन काही ट्रान्झॅक्शन करतो, त्या ट्रान्झॅक्शनच्या बदली त्याला चार्जेस पे केले जातात, त्या चार्जेसला आपण कमिशन बोलणार. कमिशन एजंट्स. अ कमिशन एजंट इज अ पर्सन हू बाय और सेल गुड्स ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल अँड गेट्स कमिशन फॉर हिज सर्विस. ओके, प्रिन्सिपलच्या बिहाफ जो मॅन असतो, मिडल मॅन, तो बाईंग अँड सेलिंग करतो. ओके, त्या बाईंग अँड सेलिंग करणाऱ्या मिडलमॅनला कमिशन एजंट बोलतात. ओके, आणि हे जे वर्क करतो त्याला प्रिन्सिपल कमिशन देतो. नेक्स्ट, ब्रोकर. अ ब्रोकर इज अन एजंट हू ब्रिंग्स टुगेदर द बायर अँड सेलर फॉर द पर्पज ऑफ परचेस ऑर सेल. द कमिशन इज कॉल्ड ब्रोकरेज अँड इज चार्ज टू बोथ द पार्टीज. ओके, ब्रोकर हा बायर अँड सेलरला एकत्र आणतो. ओके, आणि याला जे चार्जेस पे केले जातात त्याला ब्रोकरेज बोलतात. आणि हे जे ब्रोकरेज आहे ते दोन्ही पार्टी करून, म्हणजेच बायरकडून सुद्धा घेतलं जातं अँड सेलरकडून सुद्धा घेतलं जातं. त्यानंतर आहे ऑक्शनरी. An auctioneer is an agent who sell goods by auctions. He sell goods to the highest bidder. Many a time name of the principal is not disclosed in the transaction. ऑक्शनर एजंट्स म्हणजे जे आपण मूवीजमध्ये बघतो, मोठमोठ्या पेंटिंग्स असतात, बंगलोज असतात, त्यांचा लिलाव केला जातो. ओके, मग तो लिलाव करणारा जो स्पीकर असतो त्याला आपण ऑक्शनर बोलतो. ही सेल गुड्स टू द हायेस्ट बिडर. त्या वस्तूची जो सर्वात जास्त बोली लावेल तेवढ्या प्राईजला ती वस्तू काय केली जाते, सेल केली जाते. मेनी अ टाईम नेम ऑफ द प्रिन्सिपल इज नॉट डिस्क्लोज इन द ट्रान्झॅक्शन. आणि बऱ्याच वेळेला ती वस्तू ज्याची आहे त्याचं नाव डिस्क्लोज करत नाही. नेक्स्ट आहे फॅक्टर्स. अ फॅक्टर इज अन एजंट हू इज गिव्ह the position of goods and enters a contract for sale in his her own name. ओके, फॅक्टर एजंट म्हणजेच पोझिशन घेतो गुड्सची आणि ते गुड्स स्वतःच्या नावाने सेल करतो. त्यानंतर आहे डेल क्रेडर एजंट. अ डेल क्रेडर एजंट गिव्स गॅरंटी टू हिज प्रिन्सिपल दॅट द पार्टी टू whom he she sell the goods will pay the sale price of goods. डेल क्रेडर एजंट म्हणजे तो स्वतःच्या प्रिन्सिपलला गॅरंटी देतो की समोरचा जो व्यक्ती आहे
पार्टी आहे त्याला जर तुम्ही गुड्स सेल केला तर तो 100% 100% तुम्हाला पैसे त्याचे पे करणार. इफ अ बायर इज अनेबल टू पे आफ्टर द ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड अ डेल क्रेडर एजंट इज लायबल फॉर द पेमेंट. आणि समजा गॅरंटी घेतल्याच्या नंतर बायरनी पैसे पे केले नाही तर ते पैसे डेल क्रेडर एजंटला पे करावे लागतात. एजंट गेट्स ॲडिशनल कमिशन अदर दॅन युज्युअल कमिशन फॉर दिस. आणि याच गॅरंटीसाठी डेल क्रेडर एजंटला बेसिक कमिशन प्लस एक्स्ट्रा बोनस कमिशनसुद्धा भेटतं. नेक्स्ट आहे ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इज अलाउड बाय वन ट्रेडर टू अनदर. इट इज गिवन ऑन द कॅटलॉग प्राइस, लिस्ट प्राइस और मार्केट प्राइस ऑफ द गुड्स. ओके. ट्रेड डिस्काउंट हा फक्त ट्रेडर टू ट्रेडर असतो आणि तो सुद्धा कॅटलॉग प्राइस, लिस्ट प्राइस और मार्केट प्राइसवरतीच दिला जातो. मार्केट प्राइसवरच दिला जातो. त्यानंतर आहे कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज अलाउड इन अ कन्सिडरेशन ऑफ रेडी कॅश पेमेंट. जेव्हा आपण कॅश पेमेंट करणार त्या टायमाला आपल्याला काय दिला जातो? कॅश डिस्काउंट दिला जातो. त्यानंतर काही बेसिक फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युलाच बघूया. फर्स्ट आहे तुमचं इनवॉइस प्राइस इज इक्वल टू लिस्ट प्राइस मीन्स कॅटलॉग प्राइस मायनस ट्रेड डिस्काउंट. म्हणजे इनवॉइस प्राइस तुम्हाला पाहिजे असेल तर लिस्ट प्राइसमधून ट्रेड डिस्काउंट तुम्हाला मायनस करायचं आहे. सेकंड आहे सेलिंग प्राइस और नेट सेलिंग प्राइस इज इक्वल टू इनवॉइस प्राइस मायनस कॅश डिस्काउंट. सेलिंग प्राइससाठी इनवॉइस प्राइसमधून कॅश डिस्काउंट तुम्हाला मायनस करायचं आहे. थर्ड आहे प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट. प्रॉफिट सेलिंगमधून कॉस्ट मायनस केल्यावरती प्रॉफिट येणार. फोर्थ आहे लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस नेट सेलिंग प्राइस. आणि लॉसचं कॉस्ट प्राइसमधून सेलिंग प्राइस मायनस करा. आता आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व करायला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे an agent charge 12% commission on the sale. What does he earn if the total sale amount to rupees 48,000? And what does the seller get? Okay. आता इथे एजंटचं कमिशन 12% आहे आणि टोटल सेलची अमाऊंट 48,000 आहे. फर्स्ट आपल्याला एजंटचं कमिशन अमाऊंटमध्ये फाइंड आउट करावं लागेल अँड देन सेल्समधून एजंटचं कमिशन मायनस करावं लागेल. ओके. मायनस केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल की सेलरला किती मिळाले. ओके. सो चला सॉल्व करूया. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला. पहिलं आपण एजंटचं कमिशन काढूया. सो फर्स्टली आपण एजंट कमिशन at 12% on rupees 48,000. ओके. सो 48,000 वरती आपण 12% काढूया. 48,000 इंटू 12 डिवाइड बाय 100. सो 20 आपण कट करूया. आता 12 and 480चं मल्टिप्लिकेशन केल्यावरती येणार 5,760. ओके. हे झालं तुमचं एजंटचं कमिशन 48,000चं सेल केल्यावरती. आता सेलरला किती मिळणार ते काढूया. त्यासाठी आपण लिहिणार सेलर गेट इज इक्वल टू सेल अमाउंट मायनस एजंट कमिशन. ओके. सेल्स अमाऊंट आहे तुमची 48,000 मायनस कमिशन आहे एजंटचं 5760. दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावरती येणार 42,240. राईट.
सो लास्टला आपण लिहिणार एजंट कमिशन इज ₹5,760 and seller get ₹42,240. Now second question आहे आपला, a salesman receive 3% commission on the sale up to ₹50,000 and 4% commission on the sale over ₹50,000. Find his total income on the sale of ₹2 lakhs. ओके, इथे 2 कमिशन आहेत. 3% कमिशन आहे 50,000 वरती अँड 4% कमिशन आहे 50,000च्या अबाव जेवढं होणार त्याच्यावरती. ओके, सो पहिला आपल्याला 50,000 वरती 3% काढावे लागणार, राईट. अँड 2 लॅक्समधून 50,000 मायनस केल्यावरती 50,000च्या एक्सिट किती अमाऊंट होती ती माहिती पडणार आणि मग त्या अमाऊंटवरती आपण 4% चार्ज मारून दोन्ही कमिशनचं आपण काय करणार, टोटल करणार. सेकंडवाला आता आपण स्टार्ट करूया आन्सर. पहिलं 3% काढून घेऊया 50,000 वरती. सेल्समॅन कमिशन ॲट 3% ऑन द सेल अप टू ₹50,000. ओके, सो 50,000चे आपण 3% काढूया. टू झिरो कट केल्याच्या नंतर येणार तुमची अमाऊंट 1,500. नाव आता आपण सेल्स ओव्हर ₹50,000 काढूया. सेल्स ओव्हर ₹50,000 इज इक्वल टू आपलं टोटल सेल आहे 2 lakhs मायनस 50,000, सो येणार आपले 1,50,000, राईट. आता 4% जे कमिशन आहे ते आपल्याला 1,50,000 वरती काढावं लागेल. सो आपण लिहिणार 4% कमिशन ऑन द सेल्स ओव्हर ₹50,000 मीन्स कशावरती काढणार आपण, 1,50,000 वरती काढणार. सो 1,50,000चे 4% काढूया. 1,50,000 इंटू 4 डिवाइड बाय 100, 2020 कट. 1,500 इंटू 4 केला तर येणार तुमचं 6,000. ओके, आता 3%ची अमाऊंट आले 1,500, 4%ची अमाऊंट आले 6,000. सो आपल्याला दोघांचं काय करायला लागेल, ॲडिशन करायला लागेल. ॲडिशन केल्यावरती आपल्याला मिळणार टोटल कमिशन. टोटल कमिशन इज इक्वल टू 1,500 प्लस 6,000 इज इक्वल टू येणार 7,500. ओके, सो सेल्समॅन टोटल इन्कम होणार आपली. देअरफॉर सेल्समॅन्स टोटल इन्कम इज ₹7,500. थर्ड वाला क्वेश्चन आहे आपला, मिसेस सरस्वती वॉज पेड ₹88,000 ॲज अ कमिशन ऑन द सेल ऑफ कॉम्प्युटर ॲट द रेट ऑफ 12.5%. इफ द प्राइस ऑफ ईच कॉम्प्युटर वॉज ₹32,000, हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डिड शी सेल. ओके, मिसेस सरस्वतीने टोटल 88,000 कमिशन पेड केलं आहे कॉम्प्युटर सेल करायला. ओके, आणि जे पेड केलं आहे त्याचं कमिशन रेट होता आपलं 12.5%, राईट. आणि
एका कॉम्प्युटरची प्राईस तुम्हाला 32,000 दिलेली आहे. ओके, सो 32,000चे असे तिने किती कॉम्प्युटर सेल केले ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण या क्वेश्चनमध्ये फर्स्ट एका कॉम्प्युटरवरती किती कमिशन आहे ते काढणार. ओके, आणि एका कॉम्प्युटरचं जे कमिशन येणार त्याने टोटल कमिशनला आपण काय करणार, डिवाइड करणार. डिवाइड केल्याच्या नंतर नंबर ऑफ कॉम्प्युटर सेल आपल्याला मिळणार आहे. थर्डवाला सॉल्व कसं करायचं ते बघून घेऊया आपण. फर्स्ट आपण लिहिणार द प्राइस ऑफ कॉम्प्युटर. द प्राइस ऑफ कॉम्प्युटर 32,000 प्राइस आहे कॉम्प्युटरची. ओके, रेट ऑफ कमिशन आहे त्याचं 12.5%. आता 12.5%च्या कॅल्क्युलेशनने एका कॉम्प्युटरचं कमिशन किती येतं ते फर्स्ट आपण काढूया. कमिशन ऑन वन कॉम्प्युटर इज इक्वल टू 32,000 इंटू 12.5 डिवाइड बाय 100. ओके, सो इथे 20 कट होणार. 320 इंटू 12.5 केलं तर आन्सर 4,000 येणार. मीन्स एक कॉम्प्युटर आपण जेव्हा सेल करतो तेव्हा 4,000 कमिशन आपण पे करतो. सो असं मिसेस सरस्वतीने टोटल 88,000 रुपीज कमिशन पे केलेलं आहे. सो ते लिहूया आपण. मिसेस सरस्वती was paid total commission is equal to 88,000. Now number of total computer sold is equal to total commission divided by commission per computer. राईट, नाव टोटल कमिशन पे केलं होतं 88,000 अँड पर कॉम्प्युटर कमिशन पे केलं आहे 4,000. ओके, सो 4,000ने 88,000ला डिवाइड केल्याच्या नंतर तुमचा आन्सर येणार 22. मीन्स मिस सरस्वतीने 22 कॉम्प्युटर सोल्ड केले होते. सो लिहिणार आपण मिसेस सरस्वती sold total 22 computer. फोर्थ क्वेश्चन है आपला. अनिता is allowed 6.5% commission on the total sale made by her plus a bonus of 0.5% on the sale over rupees 20,000. If her total commission amount to rupees 3,400, find the sales made by her. ओके, अनिताने 6.5% कमिशन अलाव केलं आहे टोटल सेलवरती अँड प्लस बोनस 0.5% कमिशन दिलं आहे सेल्स ओव्हर 20,000. मीन्स 20,000च्या वर ओव्हर जितकं सेल होणार त्याच्यावरती 0.5% बोनस कमिशन. ओके, सो टोटल कमिशन अमाऊंट 3,400 आहे. तर 3,400 कमिशन मिळण्यासाठी सेल्स किती केला असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करूया आता. फर्स्ट आपण टोटल सेल्स जो आहे त्याला आपण एक्स म्हणूया. सो लिहिणार आपण लेट द टोटल सेल
बी रुपीज एक्स. नाव टोटल सेलवरती 6.5% कमिशन आहे. कमिशन ॲट 6.5% ऑन टोटल सेल्स. ओके, सो एक्स वरती आपण 6.5% काढूया. एक्स इज इक्वल टू 6.5 डिवाइड बाय 100. सो येणार ते 6.5x डिवाइड बाय 100. नाव सेल्स एक्सीड रुपीज 20,000. ओके, एक्सीड्स सेल काढण्यासाठी आपल्याला टोटल सेलमधून 20,000 मायनस करावे लागतील. सो आपला एक्सिडिंग सेल येणार आपला एक्स मायनस 20,000. ओके, नाव एक्सिडिंग सेलवरती 0.5% बोनस कमिशन आहे. सो आपण लिहिणार कमिशन ॲट 1/2% ऑन एक्सेस सेल. ओके, सो त्यावरती आपण कमिशन काढणार एक्स मायनस 20,000 इंटू 1/2 इंटू 1/100. सो मल्टिप्लिकेशन केल्यावरती येणार एक्स मायनस 20,000 डिवाइड बाय 200. ओके, बट टोटल कमिशन आपल्याला दिलं आहे 3,400. सो घेणार आपण बट टोटल कमिशन अर्न रुपीज 3,400. राईट. सो आपल्याला टोटल कमिशनचं अँड बोनस कमिशनचं ॲडिशन करायला लागेल. सो लिहिणार आपण 6.5x upon 100 plus x minus 20,000 upon 200 is equal to 3,400 because total commission आहे आपलं 3,400. इथे ॲडिशन आहे. सो ॲडिशन करताना दोघांचे डिनोमिनेटर सेम पाहिजे. बट इथे डिनोमिनेटर आहे 100 आणि इथे डिनोमिनेटर आहे 200. सो इथे जर आपल्याला 200 करायचं असेल तर इथे वरती खाली दोघांना आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 6.5ला 2ने मल्टिप्लाय केल्यावरती येणार 13x. 100ला 2ने मल्टिप्लाय केल्यावरती येणार 200 प्लस एक्स मायनस 20,000 डिवाइड बाय 200 इज इक्वल टू 3,400. नाव आता इथे दोन्ही डिनोमिनेटर सेम झाले. इथे पण 200 आहे, इथे पण 200 आहे. सो आपण डिनोमिनेटर एकदाच लिहिणार आणि न्यूमेरेटरला जे पण आहे त्यांचे ॲडिशन करणार. मीन्स 13x प्लस एक्स मायनस 20,000 आणि हा जो डिनोमिनेटर आहे तो आपण एकदाच लिहिणार इज इक्वल टू 3,400. राईट. आता हा डिवाइडमध्ये तिकडे गेल्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार 13 प्लस 1 14x येणार मायनस 20,000 इज इक्वल टू 3,400 इंटू 200. राईट. आता इथे 3,400 अँड 200चं मल्टिप्लिकेशन होणार. सो येणार 14x मायनस 20,000 इज इक्वल टू 6,80,000 येणार. राईट. नाव 20,000 मायनसमध्ये तिकडे गेल्यावरती ॲड होणार. सो येणार 14x इज इक्वल टू 6,80,000 प्लस 20,000. 6,80,000 प्लस 20,000 केल्यावरती येणार 7 lakhs. ओके. नाव 14 मल्टिप्लिकेशनमध्ये इथे गेल्याच्यानंतर डिवाइडला जाणार. सो एक्स इज इक्वल टू
7 lakh डिवाइड बाय 14. नाव तर 14ने 7 लाखला डिवाइड केल्यावरती x इज इक्वल टू 50,000 येणार. ओके, x आपण कोणाला अज्युम केला होता? टोटल सेलला. सो टोटल सेल मेड बाय अनिता इज ₹50,000 येणार. सो लिहूया आपण, देअरफॉर टोटल सेल्स मेड बाय अनिता इज ₹50,000. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट्स करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.